मुंबईलगतच्या मीरा रोड परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून उभी असलेल्या कारचे एअरबॅग अचानक उघडल्याने एका 25 वर्षीय वाहन विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे। वाहनाची तपासणी सुरू असताना घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून वाहनांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही मोठी चर्चा सुरू झाली आहे। मृत तरुणाची ओळख मोहित सुरेश सोनी वय वर्ष 25 अशी झाली असून ते काशीमीरा परिसरातील टियारा हिल सोसायटीचा रहिवासी होते। ते वापरलेल्या जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते आणि प्रत्येक वाहनाची प्रत्यक्ष पाहणी करूनच व्यवहार पूर्ण करत असत। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी मोहित हे सुमारे 15 वर्ष जुनी कार तपासण्यासाठी काशीमीरा येथील प्लेझंट पार्क परिसरात गेले होते। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका वाहनात बसून ते तपासणी करत असतानाच कोणताही धक्का किंवा अपघात न होता स्टीअरिंग मधील एअरबॅग अचानक सक्रिय झाली। एअरबॅग उघडताच तिच्या आवरणाचा एक भाग मोठ्या वेगाने उडून मोहित यांच्या मानेवर जोरात आदळला। या जब्बर धडकेमुळे त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला। जखम अत्यंत गंभीर असल्याने काही क्षणातच त्यांची प्रकृती खालावली। वाहन रस्त्याच्या कडेला उभे असल्याने सुरुवातीला ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही, त्यामुळे मोहित यांना तातडीची मदत मिळण्यात विलंब झाला। काही वेळाने स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। यानंतर त्यांना भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं। या दुर्दैवी घटनेमुळे जुन्या वाहनांच्या देखभालीकडे आणि एअरबॅग सारख्या सुरक्षा यंत्रणांच्या नियमित तपासणीकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे। पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे।